नोंदणीकृत बांधकाम कामगाराला इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळातर्फे त्याच्या 2 पाल्याला स्कॉलरशिप दिल्या जाते, हे तुम्हाला माहीतच असेल। जर तुमचा पाल्य यावर्षी 11वीमध्ये असेल आणि त्यांनी त्याचे 10वीमध्ये 50% गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले असेल तर त्याला अजून एक एक्स्ट्रा फॉर्म भरता येते। यामध्ये त्याला 10,000 रुपये स्कॉलरशिप एक्स्ट्रा दिली जाते। तसेच जर तुमच्या पाल्याने यावर्षी 12वी पास केली असेल आणि त्याने 12वीमध्ये यावर्षी 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले असेल तर त्यालासुद्धा त्याचा डबल अर्ज करता येते। म्हणजे जे विद्यार्थी आता 10वी पास केले त्यांना 10वीची स्कॉलरशिप आणि 11वीची अशी दोन्ही स्कॉलरशिप भरता येतात। आणि ज्या विद्यार्थ्याने यावर्षी 12वीची परीक्षा पास केलेली आहे 50% किंवा त्यापेक्षा अधिक मार्क घेऊन तर त्याने 12वीचा सुद्धा क्लेम त्यांना करता येते। म्हणजे 12वीची सुद्धा त्याला स्कॉलरशिप मिळेल आणि त्यानं जर ग्रॅज्युएशनमध्ये किंवा डिप्लोमामध्ये कोर्स ॲडमिशन घेतला असेल तर त्याची सुद्धा त्याला स्कॉलरशिप मिळते। या दोन्ही अर्जासाठी तुम्हाला 2 वेगवेगळे क्लेम करावे लागेल, म्हणजे तुम्हाला 2 अलग अलग फॉर्म भरावे लागतील। तर 10वी किंवा 12वीचा जो टक्केवारीचा क्लेमचा फॉर्म आहे म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म आहे तो कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे। त्यासाठी तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोमचा वापर करा आणि गुगलवर सर्च करा MahaBOCW। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल कामगाराची अधिकृत वेबसाईट MahaBOC, याच्यावर आपल्याला जायचं आहे। याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल। आता वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यावर बघा 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे क्लेमसाठी। तर ह्या ऑप्शनवरून आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे। तर इथं क्लिक करून द्या। त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे बघा इथं सिलेक्ट ॲक्शन म्हणून। तर याच्यासमोर छोटं बाण आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर असा एक ऑप्शन आहे न्यू क्लेम म्हणून। तर आपण नवीन क्लेमचा फॉर्म भरत आहोत, तर इथं क्लिक करा। त्याच्यानंतर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे, तुमचा कामगाराचा नोंदणी क्रमांक। हा नंबर तुमच्या 1 रुपया भरलेला पावतीवर बी असतो आणि तुमच्या कार्डवर सुद्धा असतो। तो MH ने स्टार्ट होतो, तो नंबर इथं तुम्ही टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली प्रोसीड टू फॉर्म असा ऑप्शन दिलेला आहे, या बटनावर क्लिक करायचं आहे। तर इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP जाईल जे तुम्ही कामगारामध्ये दिलेला आहे। आता तो मोबाईलवर आलेला OTP तुम्हाला इथं एंटर OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे। तर तो OTP टाकून द्या। OTP टाकल्यानंतर खाली व्हॅलिडेट OTP असं बटन दिलेलं आहे, इथं क्लिक करून तुमचा OTP व्हॅलिडेट करायचा आहे, तो करून घ्या। आता OTP टाकल्यानंतर तुमची बांधकाम कामगाराची पूर्ण प्रोफाईल ओपन होईल। त्याच्यामध्ये तुमचं नाव, नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर सगळं दाखवलं जाईल। तर इथं तुम्हाला काहीच करायचं नाही। याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। तर खाली आल्यानंतर आता बघा तुम्हाला सर्वप्रथम तुमची बँक डिटेल द्यायची आहे। जर तुम्ही नवीन कामगार आहात, तुमचं बँक डिटेल आतापर्यंत कामगारच्या प्रोफाईलमध्ये ॲड नसेल तरच तुम्हाला हा ऑप्शन येईल। आणि जर तुम्ही याच्या आधी बँक डिटेल ॲड केला असेल तर तेच बँक डिटेल इथं ऑटोमॅटिक ॲड होईल, तर ते तुम्हाला डबल ॲड करायची गरज नाही। जर तुम्हाला तो बदलायचा असेल बँक खाता तर तुम्ही कामगार ऑफिसमध्ये जाऊन बदलू शकता। आणि जे नवीन आहेत बघा त्यांनाच हा ऑप्शन टाकायचा पर्याय येईल इथं। तर बँक डिटेल कशी टाकायची पहा। पहिल्या ऑप्शनमध्ये बघा IFSC कोड दिलेला आहे, तर इथं तुम्हाला ब्रँचचे जे तुमचा IFSC कोड आहे तुमच्या पासबुकवर लिहिलेला असते, तो IFSC कोड इथं टाकायचा आहे। IFSC कोड टाकल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव, शाखा आणि बँकेचा पत्ता ऑटोमॅटिक येईल। त्याच्यानंतर तुम्हाला फक्त इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे। तर बघा समोर खाते क्रमांक जे असा ऑप्शन दिलेला आहे, इथं तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, बरोबर ॲक्युरेट टाकून घ्या। त्याच्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये सुद्धा तोच बँकेचा अकाउंट नंबर पुन्हा एकदा टाकायचा आहे, तर तो टाकून घ्या। आता बँक डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला केंद्र निवडा असा ऑप्शन येईल खाली। तर इथं आपल्याला तुमचं जे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कागद पडताळणीसाठी तुमच्या जवळील WFC कामगार केंद्रामध्ये जाऊन तुमचे कागदपत्र व्हेरीफाय करायला लागतात, पडताळून घ्यायला लागतात। त्यासाठी तुम्हाला इथं केंद्र निवडायचं आहे। तर इथे केल्यानंतर तुमच्या जवळच्या केंद्राचं नाव येईल, तर इथून आपल्याला तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे बघा योजना श्रेणी निवडा। तर आता आपण इथं स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहोत, तर आपल्याला शैक्षणिक कल्याण योजना असा ऑप्शन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर समोरचा ऑप्शन आहे बघा योजना निवडा। तर इथून आपल्याला आता 2 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे E02। तर हा फॉर्म बघा आपण टक्केवारीचा भरत आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म भरत आहोत। आणि जर तुम्ही याच्यासोबत तुमचं जर 11वीमध्ये ॲडमिशन असेल किंवा 12वीनंतर तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा करत असाल तर तुम्हाला त्याचा एक वेगळा फॉर्म म्हणजे हे दोन्ही फॉर्म तुम्हाला भरता येतात, म्हणजे तुम्हाला डबल स्कॉलरशिप भेटते। तर दुसरा फॉर्म कसा भरायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। तर आता 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा E02, तो सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर खाली यायचं आहे। तर आता आपल्याला सर्वप्रथम आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव निवडून घ्यायचं आहे, ज्यांचं आपण स्कॉलरशिपचं फॉर्म भरणार आहोत। तर इथं आपल्या मुलाचं नाव निवडून घ्या। त्याच्यानंतर आधार नंबर ऑटोमॅटिक येईल आणि वय सुद्धा ऑटोमॅटिक येईल। त्याच्यानंतर आपल्याला इथं स्टँडर्ड म्हणजे इयत्ता निवडायची आहे, म्हणजेच वर्ग निवडायचा आहे।
तर इथं बघा 2 ऑप्शन येतील. तर ज्या विद्यार्थ्यांनी 10वी मध्ये 50% किंवा जास्त गुण मिळाले असतील यावर्षी, तर त्यांनी हा ऑप्शन घ्यायचा आहे. म्हणजे ते समजा 11वी मध्ये असतील यावर्षी, त्यांना हा पहिला ऑप्शन घ्यायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 12वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा गुण मिळाले असतील आणि त्यांचं ॲडमिशन ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमामध्ये आहे, त्यांनी हा 2 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. तर तुमचा योग्य ऑप्शन निवडून घ्या. तर त्याच्यानंतर बघा समोर दिलेलं आहे शाळेचे किंवा महाविद्यालयाचे नाव. तर इथं तुम्हाला चालू जे तुमचं ॲडमिशन आहे त्या शाळेचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. ज्या शाळेचं तुम्ही आत्ता बोनाफाईड घेतलेला आहे त्या शाळेचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्या चालू शाळेचा तुम्हाला इथं पत्ता टाकायचा आहे, म्हणजे तिथला ॲड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर सीट नंबर. तर जर तुम्ही 10वीचा फॉर्म भरत असाल 10वी टक्केवारीचा, तर 10वीचा सीट नंबर इथं टाकायचं. आणि तुम्ही जर 12वीचा भरत असाल तर इथं 12वीचा सीट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा बोर्ड ऑफ एज्युकेशन. तर इथं तुमची 10वी जर स्टेट बोर्डनं झाली असेल तर तुमचं आपल्या स्टेट बोर्डाचं नाव टाकायचं आहे, पूर्ण महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी ऑफ हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. किंवा जर तुमची 10वी किंवा 12वी CBSE बोर्डनं झाली असेल तर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन असा नाव टाकायचं आहे. जर इतर बोर्ड असेल तर इतर बोर्डाचं नाव सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर बघा पासिंग झाल्याचे वर्ष. तर तुम्ही 10वीची परीक्षा किंवा तुमची 12वीची परीक्षा कधी पास झाले तो वर्ष तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर प्राप्त गुण. आता तुम्हाला 10वीला जे एकूण टोटल गुण होते त्यापैकी किती गुण मिळाले, जसं 500 पैकी किती मिळाले किंवा 600 पैकी किती मिळाले, तर टोटल गुणपैकी किती मिळाले तो आकडा इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर समोर टोटल गुण म्हणजे एकूण गुण किती पेपर होते, समजा जसं तुमचे 6 विषय होते, 600 मार्क असेल तर 600 टाका, 500 असतील तर 500 टाका, तुमच्या मार्कशीटवर दिलं असते. तिथं तुमचे मिळालेले गुण आणि एकूण गुण टाकून घ्या. हे दोन्ही टाकल्यानंतर तुमचे टक्केवारी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. आता त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आता खाली आल्यावर तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करायचं आहे. तर त्यामध्ये बघा सर्वप्रथम पहिलं जे आहे, तर इथं तुम्हाला 50% गुण मिळालेली तुम्हाला एक तर 10वीची मार्कशीट जर तुम्ही 10वीचे भरत असाल तर, किंवा तुम्ही जर 12वीचा भरत असाल फॉर्म तर 12वीची गुणपत्रिका तुम्हाला अपलोड करायची आणि हे गुणपत्रिका ओरिजिनल तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहे त्या चालू कॉलेजचं तुम्हाला इथं आयडेंटिटी कार्ड अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या चालू कॉलेजचा इथं तुम्हाला बोनाफाईड प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा म्हणजेच पाल्याचा इथं आधार कार्ड अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा रेशन कार्ड इथं अपलोड करायचं आहे. तर रेशन कार्डमध्ये तुमचं नाव त्या पाल्याचं असलं पाहिजे, नसेल तर आधी टाकून घ्या, नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही. तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला ब्राउज बटनावर इथं क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमची मोबाईल गॅलरी वगैरे ओपन होईल. तर तुम्ही तुमची मार्कशीट वगैरे किंवा तुमचे डॉक्युमेंट जिथं सेव्ह केलेलं आहे तिथं जाऊन तुम्हाला ते ओपन करायचं आहे. क्लिक करून ते ओपन केल्यानंतर तुमच्या इथं ते अटॅच होईल. याच प्रकारे तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यावर बघा इथं डॉक्युमेंट पडताळले म्हणून एक असं ऑप्शन दिलेलं आहे. ते इथं तुम्हाला समोर राईट बटन आहे, इथं तुम्हाला स्वतः राईट करायचं आहे, स्वतः डॉक्युमेंट पडताळले म्हणून. त्याच्यानंतर असं जे ऑप्शन येईल इथं येस करायचं आहे. त्याच्यानंतर खाली क्लिक टू लोड व्हिजिट डेट. तर तुम्हाला तुमच्या WFC सेंटर म्हणजे जवळच्या कामगार केंद्रामध्ये जाऊन कागदपत्र व्हेरीफाय करण्यासाठी इथून तारीख घ्यायची आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर कॅलेंडर ओपन होईल. तर बघा आता या कॅलेंडरमध्ये जे लाल कलरचे ऑप्शन दिलेले आहेत ते शासकीय सुट्टी आहेत. त्याच्यानंतर जे पिवळ्या कलर दिलेले आहे ते बुक झालेले आहे. आणि जे बघा असं ग्रे कलरमध्ये आहे पांढऱ्या याच्यामध्ये ते अवेलेबल सीट आहे. तर तुम्हाला जे तारीख जवळ पडते ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. तर तुमची योग्य तारीख सिलेक्ट करून घ्या. त्या तारखेवर तुम्हाला सगळे ओरिजिनल कागदपत्र घेऊन तिथं जावं लागते स्वतः. तिथे तुमचे कागदपत्र चेक केल्या जाईल. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म मंजूर होते. तर तारीख निवडल्यानंतर समोर एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, याच्यासमोर जे बॉक्स आहे ते तुम्हाला राईट करायचं आहे. त्याच्यानंतर राईट केल्यानंतर खाली सबमिट बटन आहे, या सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असं डायलॉग बॉक्स येईल, तिथं तुम्हाला एक पावती नंबर दिला जाईल, त्याचे तुम्ही प्रिंट काढून घ्या आणि ओके बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर बघा तुम्हाला खाली ऑप्शन दिलेला आहे प्रिंट अपॉइंटमेंट लेटर. तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी पावती येईल. त्या पावतीची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि ही पावती तुम्हाला कामगार ऑफिसमध्ये घेऊन जायची आहे. याच्यासोबत जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. तर माहिती व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आल्यास तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इरशाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.